मित्रांनो, आता वाजताय 1 आणि 1 वाजताच पाऊस आला बघा. आणि इकडं 4-5 दिवसांनी आपल्या इकडं पाऊस नव्हता आणि 1 वाजताच पाऊस आला आज. तुम्ही बघू शकता मम्मी ते तिकडं खुरपायला लागले. मी मस्त ब्लॉगसाठी म्हणजे आता ड्रेस वगैरे काढलाय आणि कसला पाऊस आलाय बघा. इकडून पाऊस आलाय तुम्ही बघू शकता. कसला पाऊस आहे म्हणजे तर काय सांगू तुम्हाला. आणि मी शर्ट धरलंय मोबाईलवरती. मोबाईल भिजायला नाही पाहिजे कारण की माझा कॅमेरा ग्लास आहे ना तो फुटलाय तर पाणी जाईल ना त्याच्यामुळे. मम्मी ते तिकडंच खुरपताय बघा. तिकडे गवत झालं जास्त आणि आमच्या इकडे 5-6 दिवसानंतर पाऊस आलाय आज. तुम्ही बघू शकता. काय बोलू आता मी तुम्हाला तर पाऊस दिसत असून अजून एक बोलू का मी तुम्हाला. म्हणजे तर थंडी वाजते मला लय बेकार. आम्ही आता खुरपत होतो ना एवढ्या जोरात वीज झाली अशी कडकली. माझं तर आता पण पायी धडधड करतंय खरंच. कसलं दिसतंय सगळीकडं थंड थंड. क्या बोलूं मैं, अभी पूरी भीग गई मैं, आप देख ही सकते हो. सोपं नसतं काही. आता आम्हाला पावसात भिजायचं कारण की आमचा पत्राचा शेड लांब आहे तिकडं पार दूर आहे. मम्मी ती तिकडंच आहे अजून. काय बोलू आता. जेवण करायची होती दुपारचे त्याच्यातच पाऊस आला. जेवायचं पण राहिलं लागली पण आता पाऊस आलेला आहे काय करू शकत नाही आपण. पाऊस पण पाहिजे नाही का. पाऊस पण महत्वाचा आहे. मस्त मस्त वातावरण झालं एकदम नाही का नाही. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. काय बोलू माझे हेडफोन पानी लग जाएगा भाई. हेडफोन खराब हो जाएंगे. एक तो मेरा कैमरा ग्लास खराब हुआ है वो नहीं मिल रहा मुझे जल्दी से. क्या वहाँ पानी लगेगा ना. मेरे अम्मी वो नीम के नीचे है, हम इधर के नीम के नीचे. तो मौसम भाई कैसा मौसम है गाव तरफ का असं दाखवायला लागतं. असली असली यावंच लागतं भिजायला. देखो उधर गांव तरफ कैसा पानी गिर रहा है और इधर खेत तरफ. चलो बाय.